आता पाहूयात आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्या। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हेंची आज संयुक्त पत्रकार परिषद। जयंत पाटील आज शिवस्वराज्य यात्रेची घोषणा करण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडमधील अजितदादा गटाचा नवा शहराध्यक्ष रविवारी ठरणार। रविवारी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यासह बैठकीचं आयोजन। याच मेळाव्यात अजितदादा नवा शहराध्यक्ष जाहीर करणार। नागपूरमधील बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप ताजणेंची पक्षातून हकालपट्टी। लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील बहुजन समाज पक्षातील अंतर्गत वाद शिगेला। गोंदिया जिल्ह्यामधल्या 4ही विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची ताकद वाढल्यानं पदाधिकाऱ्यांचा निर्णय। गोंदियामध्ये मवियामध्ये बिघाडी होण्याची शक्यता। नाशिकमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सभापती उत्तमराव कांबळेंचं निधन। गेल्या काही महिन्यांपासून उत्तमराव कांबळे आजारी होते। आज दुपारी त्यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार। पूजा खेडकर अजूनही वाशिमच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मुक्कामी। विश्रामगृहाची बुकिंग उद्या सकाळपर्यंत वाढवली। पूजा खेडकर आज संध्याकाळपर्यंत पुणे किंवा दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता। बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांवर कारवाईची मागणी। पूजा खेडकर प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षार्थी आक्रमक। विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तक्रार।